अध्याय क्रमांक 172 दृश्या वामनाची कथा आपल्या समोर सादर करीत आहोत।
महाराज काय काम आहे? ठीक आहे. याद घुमतो कनाला
आलो देवा आलो आलो अरे अरे काना झाला धिंगाणा अरे अरे काना झाला धिंगाणा तुझ्या बिना मला नाही राहत रे गाय कपिला नाही गावत रे गाय कपिला नाही गावत रे आलो मी काना गावत रे गाय कपिला नाही गावत रे आलो मी काना गावत रे जेवण हात मारून येण्याचे कारण काय आहे? अरे बेटा आज मला विद्यार्थी खेळण्याची खूप इच्छा झाली आहे. अहो पण तेव्हा आपल्या सगळ्या सहकारी राणामध्ये काही वेळ घेऊन चालायला गेला आहे. तू त्यांना हात मारून बोलावून घे. त्यांना हात मारून घेऊ होय. ठीक आहे देवा. अहो पण देवा जवळ असेल तर येते आपल्याला हात देऊ. तू हात मारून तर बघ. हात मारून म्हणताय होय. ठीक आहे आता मारून येतो. अरे भाकरे 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 पहिले पहिले तुझा अरे गोकुळात गेले माझा आई मजा आहे होय गोकुळात होय येऊ मी अरे लवकर ये. येतो लगेच काय रे पेंजा काय रे सुदामा गोर राखी तो गोवर्धनाला गोर राखी तो गोवर्धनाला गाय चुकले ते कपिला गाय चुकले ते कपिला जीव माझा गाथा देताना
बाय इकडे कोणी घेत अरे बाय नाही गाय माझी गाय तुझी गाय हा असं कळत नाही ना मला वाटतं तुझी बाय इकडे पण आहे मी काय म्हणतोय नाही. अरे तुला मगापासून मोबाईलतोय अरे मला तू कशाला बोलतोय कशाला बोलवतोय हे वेड्या आला की कशाला बोलवतच नाही देवाना भेटून आला अरे पण देव हाय तुझं देवाना पाहिले नाही तू अजिबात नाही अरे वेड्या तेव्हा देव आपल्या पाठीमध्ये उभे आहे हा आलो मी लगेच लवकर घ्या हनुमंताचा पहिला होता आपण काय बोलून होतो अरे मग हनुमंत जन्म आले ना तर पहिला होता असं केला होता अरे म्हणूनच त्यांच्या डोक्यावल्या माणसं काय ते मी काय म्हणतोय अरे आज देवाची इच्छा झाली अरे आज आपण सर्व मिळून सगळ्या सभामध्ये मिळून हा. आपण विटी दांडूचा खेळ खेळायचा काय रे किती दांडू खेळायचा बोलतोस अरे देवाची इच्छा आहे अरे देवाची इच्छा मला पण माहिती आहे हा, मग? अरे पण इथे आणि दांडू घेऊन आला तू आणली आहे अरे अरे वेड्या मला पण देवाने हाक मारलं असेल तसा तेव्हा घे तू कसा चाललो देवाने मला सांगितलंय बरोबर. मी तुला हात मारला त्याला भात खाल्ला असतील मागाची अरे म्हणजे ते भाव दे तू असं कर घरी जा आणि पटकन तिने दांडू घेऊन ये. लगेच येतो लवकर ये लगेच येतो उशीर होत खेळायला अरे दमलो रे दमलो जमलं? भरपूर अरे दमलो घरात जायला जमलं का तुला अरे काय माझा घर काय जवळ आहे अरे आमचा लगेच गेला तू लगेच आला जवळ नाही किती लांब आहे ते जाऊ दे हे तिथे उभं आहे हा माझा दांडू तरी मला वाटलं होता अरे पण हा बारीक कशा झाला रे अरे मी पण बालिक आहे मग माझा पण दांडू बालिक करणार अरे मग माझ्याकडे जायचा आता त्याला दांडू घेऊन यायला तुला काय एवढा दादा आहे अरे माझ्या पद्धतीने असणार ना मी काय म्हणतोय तुला बसवायला दांडू अरे आता त्याला बरं तुझ्या घरात जायला हे बघ घराला तसं बारीक वाटतंय रे हे किरकोळ. मी काय म्हणतो ते असू दे मला आधी विटी दाखव किती पाहिजे हा बघ आता दांडू जमेल ना ए, 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 भाकरे, ए. अरे ही बाईची अरे नोटून आणायला लागली माहितीये काय अरे ए, काय अरे इथून कुठे काढली भान अरे नोटून आणायला लागली नोटून मला वाटलं राहू दे मी काय म्हणतो अरे कुठे चालली विटी अरे ही ती हा. त्या शैलेश भुवनांची इतिहास काय अरे शैलेश गोवाला मुलांची विटी आणली अरे मग ते काय करते अरे ते आता दिले कुठेतरी फिरायला अरे आल्याच्या नंतर त्यांना काय विटी केला तू आणि येतील जेव्हा त्यांच्या टोलावर देईन मी परत तुला आठवण नाही काय अरे आठवण राहायचं म्हणजे नाही तर खेळायला गेल्यानंतर विटी गायब माझ्या लक्षात बरोबर असतो त्यातला तुझ्या दणकाने हा टकला पडलाय बरं ठीक आहे विटी तेवढी झाली दांडू केवढं मारी अरे ते पण त्याचं झालाय होय ना अरे पण दांडूला बसेल ना अरे बसेल. चल जाऊया. जेवण आपण खेळायला सुरुवात करूया हे भाकड्या दांडू खेळ मला दांडू अजिबात नसतो हो जेवण तुम्ही द्या. माझा दांडू घालून घालून मी भरपूर याला जिजवलाय त्याला हा. चला. तुमच्या वनामध्ये विटीला जो फेर लावला असताना त्या कंसाने आपल्या घरच्याला म्हणजे आपला राणी विशाल या दोन घरच्यांना म्हणजे खूप धारण करून पुष्ट मनासाठी कोकणामध्ये पाठवलंय पाहूया भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि असोरीचं धरून तुम्हाला तो दैत्य When you're ready,
बंद बांग काना भरियाला
बिट्ट्या मावशी आहे बघ, तुला थाप पडू दे पाहू. असं म्हणते मी थाप मारते बघ. मावशी एकदम घाई घाई. मावशी, अगं मावशी. अगं काय का पडून जाऊ? अगं मावशी, आम्ही पोरी करून वेळ मथुरेच्या बाजारी चाललोय बघ. मग जा ना. पण कसं जाणार? का गं बरं? त्यासाठी तुझी तर गरज आहे ना. असं म्हणताय बाई. होय मावशी. मग आलेच तर बघ. ये तर मग. निघताना जीव माझा होई खालीवर. या बाया बाया बाया. अगं पोरींनो, तुम्ही मला बोलावलं. अगं राधा, असं घाई घाई का मला बोलावलं ग? अगं मावशी, आम्ही पोरी करून मिळून मथुरेच्या बाजारी चाललोय. मग जा ना. पण कसं जाणार? का आता काय झालं? त्यासाठी तुझी तर गरज आहे ना. माझी वेळ पोरींनो. होय मावशी. अगं माझं काय आता मी भात आहे. अगं मावशी,
वाटते. मग मावशी मग मावशी चल मग जाऊया मथुरेच्या बाजाराला. म्हणजे कोणी आता बाजारात जायची तुमची तयारी झाली? होय मावशी. खरंच? होय मावशी. मग एक काम करा, काय ग मावशी? एक नंबर लावा. कशाला ग? आता म्हणजे आता आपण काय घेतलंय काय नसलंय एवढी बाजारची लोक विचारणार कुणाला? तुला बघ. मग ते सांगायला नंबर लावा. असं म्हणते. हो. जर नाही सांगितलं तर ग मावशी? अगं नाही सांगितलं ती पोळा मला ठेवणार. अगं मावशी. मावशी काय ग? मी घेतलंय दही. अगं तू घेतलं दही. अगं मावशी हो. मी घेतलंय दही. अगं तू घेतलं दही. अगं मावशी मला विचारू नको काही. तुझ्या तोंडाला लागलं कांदा तुला म्हणते मला विचारू नका काही. हो अगं अगं बाई तारा येऊ दे तुला आता वारा. तारा तू काय घेतलेस ग? मावशी बोल ना गं. सांगितलंच पाहिजे का ग? अगं तू कधी सांगतेस ही वाढती पोरं वाट बघताय. हा अगं मावशी हा. मी घेतलाय खवा. अगं तू घेतलास खवा. मावशी मी घेतलाय खवा. तू घेतलास खवा. अगं कुणा कुणाला हवा? जरा जरा हवा तरी नंबर लावा. खवा घ्यायला नाहीतर लगेच याल. हो मागं बाई चंद्रा तुझी हरी लागू द्या आता चंद्रा. बाई तू काय घेतलास? अगं मावशी सांगितलंच पाहिजे. अगं सांगितलंच पाहिजे. आणि मावशी मी काय म्हणते नाही सांगितलं तर? तू नाही सांगितलं तरी मला सगळी वाढत लागतील. म्हणते. मग हा. मावशी मी घेतला ताक. अगं तू घेतलं ताक. मावशी हो. मी घेतला ताक. तू घेतलं ताक. आणि मावशी हा. सगळ्यांसोबत जाऊन वा. अगं मेल्याने जर वाचली तर हे पोरं मला ठेवतील काय? अगं मावशी तसं नाही. मग कसं? पाया पडायला ग. पाहत काय नशीब नाही तरी मग बघताय सगळी मावशी कधी वागते. झालं ना? हो मागे बाबा ही आमची मेन जाणार आहे. बाळा तू काय घेतलास? हो. सांगितलंच पाहिजे. अगं तू कधी सांगतेस ही सगळी मोठी पोरं वाट बघताय. सांग ना. अगं मावशी हो. मी घेतला लोणी. अगं तू घेतलं लोणी. अगं मावशी हो. मी घेतला लोणी. अगं तू घेतलं लोणी. आणि माझ्या पावलं लोणी. भावाला सगळ्यांनी डोळा बंद करा हिच्यावर चाप पडल. मग हा मागे अगं राधा हे बघ आपल्या सगळ्यांची तुम्हाला गवळणीची तयारी झालेली आहे. होय मावशी. आता आपल्याला वेळ करून जमणार नाही बघ. होय मावशी. आपण निघूया का मथुरीच्या बाजाराला? चल तर मग. चला तर मग. काय ग? मी काय म्हणते हा. आम्हा पोरीने विचारलं हो. की तू घेतलंच काय नसलंच नाही सांगितलंच नाही. मी होय पुढील अगं आता मी म्हातारी माझा कशात काय आणि फाटक्यात पाय. अगं खरं ते सांगते ना. अगं मावशी अगं माझ्या तरी सांगितलं पाहिजे. होय मावशी. अगं माझा कशात काय फाटक्यात पाय आणि माझ्या मालाला हे बालकनीत बसलेला तो चष्मावाला म्हातारा तर विचारेल काय? अगं मावशी तुला कोण विचारणार आहे आता? असं होय. होय मावशी. तरी कोणी मी घेतलं आहे. मी काय घेते घेतलंय? ऐकायचं आहे? होय. मग ऐका तर. अगं साचर मोठं साचर मोठं हा. अंगठा एवढा मोठा खाली काय बघू नको अंगठा माझ्या इथं वर आहे. मावशी काय? सांग लवकर. सांगते ना. मग सांग बरं. अगं साचर मोठं
अंगठा एवढं मोठं आलं दिसाया लाल भडक खाली माझी साडी लाल आहे. अगं मावशी सांगतेस की नाही लवकर. म्हणजे तुम्हाला नाही समजलं? नाही बघ. अगं तुम्हाला समजणारच नाही. का बरं? कारण तुम्ही अजून लहान आहो. मी काय घेते अगं साचार मोठं अंगठा एवढं मोठं आलं दिसाया लाल भडक म्हणजे अशा माझ्या मालाचं नाव अशा माझ्या मालाचं नाव आईस्क्रीम. मावशी एवढीच सांगायला एवढा उशीर? कारण चोकोबार आहे ना. एकंदरीत आपल्या मालाची विचारपूस झालेली आहे. होय मावशी. सूर्य सुद्धा डोईवरती येत आहे बघा. होय मावशी. आपण बाजारच्या दिशेने निघूया का? अगं मावशी थांब दे जरा. एवढी तुला कसली घाई आहे ग? आता तुम्हाला घाई सुचली म्हणून मला घाई झाली. अगं मावशी की नाही तुझे 7-3 प्रश्न तयार करून देतो. म्हणजे तू मला प्रश्न विचारणार? होय मावशी. अगं असे कोणते प्रश्न आहेत? विचारू का फक्त? अगं तुला काय पाहिजे ते विचार. नक्की हो ना? हो बर. हो विचार. अभ्यास करून आली आहेस ना? अभ्यास माझा दांड गायचा अगदी. मावशी हो. मी काय म्हणते हा. तुला साडी घेऊन कोणी दिली ग? ही साडी होय ही साडी मला प्रितेश कुळेने दिलाय. मला तुला घेऊन द्यायला सांगा. ते बाबा लक्षात ठेवलं पण दे. मावशी मला नाही आवडत. तुला दोघीजणांना पण. चौलीला पण दे बाबा. मावशी हो. मावशी काय? तुला ब्लाऊज शिवून कोणी दिलं ग? हा ब्लाऊज होय हा ब्लाऊज मला आम्हीच ठिकली शिवलाय. तुझा नंबर लावून टाका. काय घाबरू नको पाहिजे ते वापरता तुला देतो घालून. ब्लाऊज शिवून तेच द्यायचं. म्हणते. हा मावशी काय मावशी काय झालं? तुला ते मंगळसूत्र कोणी घातलं? हा मंगळसूत्र मात्र मला हे पुजारी आहेत ना गजानन लिंगायत त्यांनी केलं. ते नको मला. ते तुलाच राहू. माझं मलाच राहणार आहे. मावशी, काय मी गं? काय म्हणते हा. आम्हा तुला साडी घेतली तुला ब्लाऊज शिवलं तुझ्या गळ्यात मंगळसूत्र सुद्धा टाकलं मग मला सांग तुझं स्वतःचं तरी काय आहे? हे लाल लाल कुकू दिसतंय ते माझंच आहे. नशीब हा. एवढं तरी तुझं आहे. होय ना? मला वाटलं सगळं भाड्यानेच दिलं. तू नाही ना तो माझंच आहे. बरं मावशी चल मग. निघूया चला तर मग. नितीन भुवड सर्पमित्र यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी श्रीराम दमन नाट्य मंडळ कामते होमेवाडी तालुका चिपळूण त्यांचे सहर्ष आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. होय बेट्या. लोकांच्या गौरवानी हात वाट करून ट्रेन निघाल्या. अरे बेट्या 16 फेब्रुवारीच्या आज उद्याचा वेळा 60 वाजता मोठ्या जमान्यामध्ये वाजत चाललाय. बरोबर आहे ना? माझी ती पहिली घेऊन ये आधी सांगतोय तुला. अरे मागा ती चालताना तिथल्या गेली पहिली होती ना खाली. अरे त्यानं उचलला या मानवने उचलला. पहिली ती इथलं घेऊन ये आधी सांगतोय तुला. अरे माझी इथे नव्हती आणि त्या शैलेश कुणाची इथे होती.
अरे तू गेला काय मीटिंग तू टेन्शन घ्यायची आणि लागतो आणि तो शेतात काय करणार तो गोट्या गेला ठीक आहे काय म्हणतो काय बोललो अरे देवाने आपल्याला कामगिरी सांगितली ती कोणती कोणती हा 16 आठ गोपिकांचा मिळाला मेला 8 मार्क करून पुढे निघाला आलं मग जाऊ दे ना अरे जाऊ दे ना सर अरे देवाने सांगितले त्याला मृत्यूला जाऊ द्यायचं नाही मग काय करायचं आहे त्याला आपण अडवून धरायचं अरे तू याला की तुला अरे त्यांना आपण आवडलं होते आपल्याला आनंद नाही म्हणणार काय म्हणालो त्यांना अडवून धरायचं आवडून धरायचं नाही अरे म्हणजे पटलायचे थांबून द्यायचं अरे स्वास्थ्य पकडायचं बरोबर बाकी कळत नाही ना काय म्हणते त्या 16 सहस्र आपण दोघे मग त्या बोलातलं आणि आपण दोघे अरे मला काय जमणार नाही तुला जाणार नाही भगाशी काढायचं नाही देवाना अरे मी त्याला इटीच्या खडा बसतो आणि आता देवाना सांगायला आम्ही कामगिरी करतोय अरे हे आपल्या दोघांच्या जोडीला फोन तरी पाहिजे माझ्याकडे येत नाही माझ्या मुलीचाच आहे रोज या गाण्यात येतो अरे मला कसं नाही माहिती तुला नाही माहिती अरे तो आमच्या सोबतच जातो अरे येड्या आपण गोकुळात पुढे घेऊन जातो ना अरे आपण नदीला जातो उंचीला येतो ना कोण कोण अरे तो बघूया अरे तो मुंबईत गेला आहे आला तुला माहिती नाही तो इथं आलाय अरे बोलावून घे ना अरे लगेच ये बघूया अरे चोचल्या याच्या पायाला आपण मोठल्या तर होता त्याला हात गेले असं ऐकायला अरे आता जायला बघ अरे चोचल्या पेंड्या अरे लवकर ये कशाला अरे चोचल्यात मजा आहे मजा आहे? हा अरे धोई भेटेल का अरे घरी काय दूध पण देतोय मग येऊ म्हणतेस अरे हे लवकर पाहिलं लगेच अरे पेंड्या सुद्धा मला हाक मारली या पेंड्यालो मी धोडीला बाई गुराना घेऊन
अरे तुला मंगा जण भोपाल जाऊ आम्ही अरे होता कुठे एवढा वेळ मला काय सांगू तुला मला काय सांगतोय सांग लवकर ऐकी माझी गाय आहे ना तुझी बाय पण आणले अरे गाय बाईला काय बाई काय अरे तुझा ठीक आहे तो पण म्हणतो गाय आणि माझी गाय आहे ना हा तिच्या रानात ते वैभव भुवन मध्ये वैभव भुवन मी गेलो बघायला गेलो गाईच्या वाटणं वाड्यात गेलो तो वाड्याचा आवाज येत लागला वाड्याचा असा आवाज यायला लागला अरे हा काय करतो मुट्टू आता आवाज आला अरे तुला काढला पाहिजे होता अरे नाही वाड्या जवळ जातो आवाज उडतोय मी जवळ जातो आवाज उडतो आवाज वाटतोय मी जवळ जातोय आवाज नाही थांबत नाही अरे तुला बघून जास्त आवाज यायला लागला मी गेलो आणि उघडला दरवाजा आणि बघतो ते काय वासरू दूध पित होता वासरात मोय केला अरे त्यांच्या वाचनाचा तुला नाव माहितीये काय आहे वाद्या वाग्या आता जी रंगी तारीख झाली माहित होता तुला माहिती नव्हतं ना अरे तुझी गाय सगळ्यांना दूध देते मग माझी काय सगळ्यांना देते दूध तिला पाहिजे याला पाहिजे त्यांचा मला फेमस आहे त्यांचा वाचू आहे ना वाद्या कशाला ना हा काय बघतो तुझ्याकडे बघ मला मी काय बोलत नाही काय ते ह्याच्यातलंच बघ तू मला बोलवलीस कशाला तू सांग एवढ्या लांब कशाला उभा राहतो सांगतो तो चालू आहे हा चालू आहे काय चालू आहे काय त्याला काय म्हणतोय काय अरे लेल्या हा हे काय आणले ए चश्मे की बात मत कर 80,000 का चश्मा 80,000 का इसमें तेरा पूरा घर चला जाएगा अरे तुझ्या 80चा चष्मा माहिती आहे आम्हाला 80 का नाही 80,000 का 80,000चा ऐकला 80,000 का बोलतोय हा त्याचे डोळे कुठे आहेत अजून 20,000 टाकले असते ते पण आले असते अरे माझा ओरिजिनल बघ तुझा डुप्लिकेट आहे माझा डुप्लिकेट मेरा दुबई का है दुबई से पैसे होता बघ आहे आणि तुझ्याकडे पण आता आहे आकडे या पोलावरचे आहे एक आकडा दिसत नाही बघ लागला कुठं ना नाही ए तुम्ही आकडे सरळ नाही लावली हे आकडे लावतात त्याला सगळं लावायला सरळ लावली काय अरे यांच्याकडे जाऊ नको ते बघ तिथे बसले त्यांच्याकडे जा ते मला पण लावतात त्यांच्याकडे आहे त्यानंतर मी बघून घे अरे काय आणि हे चाललंय काय ती माझी फॅशन आहे तुझी फॅशन आहे हो आता यांचंच घेतलं आलं गेलं त्यांचं बघून त्याला दिली नाही त्यांचं त्याने त्याला दिली नाही त्याला दिला हो
ले तोतऱ्या हा सगळं राहू दे हा ह्याच्यामध्ये प्राणी किती असतील माहिती आहे काय भरपूर आहे आहेत ना हो रोज मारतो होय? हा काळजी करतोस का नाही भाजी नाही चांगला लाज पण नाही वाटत लोक काय म्हणतात काय हे बघ देव इथं आले होते आले होते देवाने सांगितलंय काय सांगितलं एक कामगिरी सांगितली पुढची 16 17 108 16 17 18 19 20 21 21 22 23 ते शिकायला आलास होय? तू दोस्ती हरवली की काय ए तुमच्या दोघांचा चाललाय काय अरे त्याला सांगतो 16 17 108 त्याला पटापट सांग नाही तर तो निघून जाय हे बघ 16 17 108 पत्रिकांचा मेळा हट मट करून मथुरेला निघाला त्यांना आपण मथुरेला लागू द्यायचं नाही असा देवाचा हुकुम आहे हा मग आपण त्या देवाच्या हुकुमाला जाऊया जाऊ मग चल जाऊया पण त्याच्या आधी माझा 3 प्रश्न आहे तुला तर अरे माझ्याकडे काय तुझ्याकडे आला आता तुझ्याकरता झालं माझ्याकडलं बरोबर मला माहित ना पहिला प्रश्न पटापट बोल पहिला प्रश्न हा तुझ्याकडं हा. पोपट आहे का आलं जेव्हा आले माझ्यातलं एकच फोपट आहे सगळ्यात काय एकच पोपट असतं सगळ्यांचा फोपट काय बदलायला जातो नाही दुसरा प्रश्न बोल दुसरा प्रश्न हा तुझा पोपट हा खपली खातो आलं जेव्हा अरे माझा फोपट झोपलीच नाही का अरे काजूची बोंडा खातो काजूची बोंडा बोंडा खाताना चौकात काल चीक लागला ना हा. नाटकावरती अरे माझा फोपट बरोबर पेट मारतो तुझा पोपट इंग्लिश दिसतोय इंग्लिशला गावठीच आहे गावठी आहे? हा. हा. अरे पण तुझा फोपट काय खातो माझा पोपट काय नाही खात हा? माझा पोपट कीड आहे अरे तुझा फोपट किल आहे हो. हा? त्याला अजून पिकं नाही आली अरे पण लाल मिरच्या काय त्याला झोमत नाही नाही पण सवय लावायला नको अरे तुझा फोपट घाली काय अरे तुझा पोपट कीर आहे आणि येताना पिंजऱ्याने बाहेर काढलं होती तेव्हा उडाला ना उडतो झाटून ठेवायला लागते उडा बघतो लगेच याचा फोपट घाली आहे तुझे झाकून ते पिंजऱ्याचं ठेवा नाही झाटून ठेव. बाहेर काढू नको याचा फोपट मसाला असेल त्याचा पोपट दूध आहे. दूध आहे दूध तिसरा प्रश्न हा. तो बघ, तो मोठा वाजवतोय लगेच थांबवायला लागला गबस, मी बोलतोय. गबस! जा! आ, डोक्यात गेली. नाही, त्याला सोडलं नाही. वाजवू दे त्याला, वाजवू दे. नाही, त्याला सोडून भाजून चालला नाही. तो मोठा वाजवतोय. ते मोठा वाजवत आहे. ते बघ, त्याची सवय लागली तुम्हाला खाण्याची. दोन्हीला बदले ते मोठा वाजवत आहे. बाबा पण मोठा वाजवत आहे. बाबा वाजवून दाखवा. हा, बदलाय. ते बघ, ते पण मोठा वाजवत आहे. हा, तो पण मोठा हलवत आहे. हा पण मोठा करतोय. करू का ठेव? बरोबर हा. मग तुला झाला तरी काय आता आपण सगळी मोठा वाजवतात. हा. हा मोठा वाजवतोय. झालं त्याला सांग मोठा वाजवाय. सांगितलं आता हा. हा जोरात बोल. हा. ए तोतऱ्या काय? तुझा हात कुठं आहे हे काय? आणि बोटं कुठं आहे हे काय? ती कशाला आहे हाताला? हातात आहे ना अरे मग तो हाताने वाजवते जाऊ बोल, आपल्याला काय करायचं? वाजवलं, वाजवते. मग तुला प्रश्न काय पडला कुठला? मला प्रश्न पडला? मग मला पडला पडला मग. हा कशाला वाढवलाय हा? ए तोतऱ्या काय? तुझं राहू दे चांगलं जाऊ दे. आपण गवलेने आडवं जायचं जाऊया. देवाने सांगितलंय चल लवकर आता बोलूया? दादा, आज काय होतं माहितीये काय? काय होता मग अरे आज 500 वर्षाचं स्वप्न पूर्ण झालं
आले तो दोन झाले अरे प्रभू श्रीरामचंद्र बोलो प्रभू श्रीरामचंद्र की
बघा आपला साधू शृंगार सुद्धा झालेला आहे ना. काय ग मावशी? अगं साज आणि शृंगार सुद्धा आपला झालेला आहे. होय मावशी. आपण पुढची वाट चालूया का? चल तर मग. चला तर. हे तोफऱ्या, काय? हे वाकड्या. काय रे? अरे पाहिलं काय लावलं मी? आल्या बुटू. मावशी अरे ही आमची नाही. अरे ही खालची. कालच्या आलीची मावशी. बोल ना, बोल. बोल ना. खायची काय खायची? येडा कोणचा? हा, काय नाही? मी काय म्हणतोय? काय? गवळणी पाहिलं ना? बघितल्या? हा. मग त्या गवळणीला लावून विचार. काय विचारू? बघ ती मावशी आली होती ना? हा. लय भारी आहे कडक. एवढं काय? हा. याचा मला तिच्याकडे बोला. हा. तुला जाऊन असं विचार. काय विचारू? ए मावशी, ए मावशी. ए मावशी, ए मावशी. ह्या वडिलांना ए मावशी. ए मावशी. आला, आला. गेला, हा. तिला वजनात उतरायचं. काय विचारायचं? मावशी, ए मावशी. आला कुठून? जाणार कुठं? जाणार कुठे? जाणार कुठे? वजनात जायला जाताना. वजनात जातो. हा. वजन नसेल तर ह्याला बांधून जातो. कोण जाणार? पहिले तू जा. अरे मी एकदम हा. सगळा पहिला मीच चालला. हा, तूच नंतर काय तुम्ही काय भात खायला येणार ना? नाही. आम्ही पापड खायला. आपण खायला का? हो. हा. बरं मी जाता. बोला भद्रन, बली की. उठा, उठा, दिवाळी आली, उठा. आपण सगळं लावून चालला. माती लावायची वेळ आली, उठा. माती लावायची. हो. उठा, उठा, लवकर. ए तोतऱ्या, काय? अरे काय झालं? कामाचं काय झालं? आलेला होता. मग काय झालं? वाट लावून आला. वाट लावून आला ना? हो. अरे मग कसं करणार आपण काम? मी आहे ना. ऐक ना. मी जातो. अरे तू हाय म्हणून मला थोडासा आधार आहे. हा. आधार आहे, मागव. हा, मी जातो आता. चालू करूया. ओढतो. आणि एक. चालू आहे. हा. ए, पिवळी साडी. अरे ही बघ कसली दिसते. He's so beautiful, so elegant, just looking like a अरे वंश बोल. He's so beautiful, so elegant, just looking like a wow. खरं? अरे माझ्याबद्दल काय म्हणशील मग? Too. होय. You're so tall, just looking like a Nela. हो, अरे. आलो. पुढे, पुढे. का बोल तुझं? नाव कसं? माझं नाव? हो. नाही समजत. मी पुरवठा. जास्त मुलगुली कर. जोशी कमलं. नाव काय? माझं नाव? हो. माझं नाव शिवाली कोहली. मी दिवाळी आली कोहली. मी आवली लावली कवली. चांगलं लावलंय. इंस्टा आयडी भेटत नाही करता. फेसबुक आयडी भेटत ते पण नाही करता. व्हॉट्सअप नंबर ते पण नाही करता. तर तुम्ही ते करतो. काय केलं? हा? भाऊ जिथं आलाय. काय असं करतो? त्यांना माहिती आहे. पुढे, पुढे. पासवर्ड दाखवायचा. काय पासवर्ड? आवली काय?
हा जाता बाकी काय नाही झालं झालं माझी रात्रीची सोय झाली. झाली सर इकडे 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 ये. इकडे ये. रात्रीच्या सोयीची काय पाठवली होती तुला? अरे काय सांगितलं होतं तुला? देवारी कांदी आपल्याला सांगले डोळ्याने आढळायची. तुम्ही काय फोन मागताय व्हॉट्सअप मागताय काय करताय? काय बोलते मग काय मागत सांगत नव्हता काय तुम्ही? अरे त्याला आपण आले काय जा लवकर. अरे तुला ती काय म्हातारी दिसते पण का रे तू जंगली दिसत जंगली. अरे पण तू आहेस तरी कोण? तू मला ओळखलीस नाही. अरे खरंच तुला आम्ही नाही ओळखलं बघ. तू मला ओळखलीस नाही. अरे खरंच नाही. तू मला ओळखलीस नाही. अरे तुला ओळखायला तुझ्यावर काय शिक्का मारलेला आहे? तू मला ओळखलीस नाही. अरे नाही सांगते ना आता मी सांगते. मग मला हे सांग ना अगोदर एवढं जागा एवढं घे. काय म्हणतोस काय? का रे खरंच खरंच उचलून येऊ ये ना मग. अरे ये तू इकडे ये इकडे ये दादा, इकडे ये. तो पण चालू आहे आणि तू पण चालू आहे. हा. अरे घे ना. हा अरे हंड्यावरती हंडे सात हंड्यावरती हंडे सात त्याच्यावरती ठेवली परात हंड्यावरती हंडे सात त्यावरती ठेवली परात परातीला पडला भाग. अरे तुम्ही आहात तरी कोण? अरे खूप दमले बघ आम्ही. बोल ना. अरे आहे ना बोल ना. अरे खूप आम्ही दमले बघ. अरे असं काय आणलंय? काय म्हणतोस काय? अरे असं काय काय आणलंय? हा अरे तिला स्प्राईट आणलंय तिला थम्सअप तिला कोका कोला अरे हिला मिरिंडा. अरे तू तर सगळ्यांना काही ना काहीतरी आणलंच रे पण या मावशीला काय आणलंय? होय बोला ना. अरे त्याच्याची असं सर्व गोष्टी लावलेली थांबवलेली तुम्ही आहात तरी कोण? बोल ना बोल ना. तुम्ही आला कुठून अरे कुठे? आम्ही आलो बघ गोकुळातून आणि झालं मथुरेला. बोला. अरे पण का? देवाचा हुकूम आहे. अरे असं म्हणताय देवाचा हुकूम असेल तर तुमच्याकडे काही ना काहीतरी कायदा तर असेलच. बोला. कायदा आहे ना आमच्याकडे. होय ना मग आम्हाला कायदा ऐकव तर. ऐका होता काय माझी गाय गेली नाही मग तू ते वैभव गोटे परत जायचं काहीतरी सवय आहे. नाही त्याला दूध द्यायला जाणार होती. बघू येतो. लगेच येतो. आता नाही जाऊ.
आणि कायदा सांगताय ना भाऊसाहेब, बोला. तुला कायदा आहे काय नाही? होय काय? सांगा तर भगवनाचे नारे जाऊ नको बाजारी उभा वाटेव श्रीहरी तुझ्या फोडील घागरी निरपणत ग माझा रे जाऊ नको तू बाजारी तुम्हाला सांगितलं तुम्ही कामगिरी तुमच्याकडे पार पाडली ना आदिवासी कामगिरी पाडून दाखवतो बोला ना. ऐकलंच का आमचं काय होय तुमचा कायदा तर आम्ही ऐकलेला आहे. ऐकलंच ना होय मग तुला असं करावं लागेल आणि कसं करावं लागेल. देवाच्या हुकमानं देवाच्या हुकमाने आणि केंद्र पकडायचं कायद्यानं आणि तुमच्या कायद्यानं तुला बसून घ्यावं लागेल असं म्हणतात. अगं राधा त्या पेंड्या सुधारण्याच्या कायद्यानं आपल्याला या ठिकाणी बसावं लागणार आहे बघा. अरे मग आम्ही या झाडाखाली थोडासा आराम करतो बघ. बसा बसा कशावर बसा आपण आम्हाला काय करायचं काय झालं ऐकलं काय ऐकायला काय वाटले बघून ये नंतर जाऊन देवाला सांग लगेच जातो.
भेटी राहिले गवळणी शुक्लवारी बसून ठेवले आहे या त्यांचा समाचार लवकर आम्ही जातो येशील ना या पेंड्या सुधारायचं ऐकून आपल्याला थांबून जमणार नाही बघ आपण बरोबर मथुरेचा रस्ता धरूया चला चला सांगितलं का माझा उपाय बंद आहे गवळणी शुक्लवारी बसून ठेवले आहे घ्या तुम्ही त्यांचा समाचार ठीक आहे येतो मी काय देऊ येतो अरे राजा उभी राहा कोण आपण विठ्ठल भगवान श्रीकृष्ण भगवान असलेले असतात मग कसे आहेत राजे माई पद्मा बेंबी रामचंद्र काटेवर हातीवर विठ्ठल विठ्ठल करत असतात राजे तेच तर वेश करावा लागतो सांगत तुमच्या जन्मलीला ऐक सांगत राधे तुला ग माझ्या जन्माच्या यारीला कंस दरबारी जन्म घेऊन वाढल गोकुळेला ऐक सांगत राधे तुला ग माझ्या जन्माच्या यारीला कंस दरबारी जन्म घेऊन वाढल गोकुळेला
नाही तुला सोडणार समुद्रात पावसाची गाठ हे विसरू नकोस कोण कृष्णा वरना लाल कोणी मोठा घास मारू नको शेवटी पावसाची गाठ हे विसरू नकोस आलो इथं कशात गेलास तर खेचून गाडी पाताळात गेलास